आज इथे बसून मी तुमच्याशी नुसत्या गप्पा मारणार आहे. ज्या गोष्टी तुम्ही हेतुपूर्वक करत असता आणि ज्याद्वारे तुमच्या जीवनातला आनंद हा वाढतो. तुम्हाला काही प्रश्न असेल तो कसा सोडवायचा आहे जर कोणी सांगितलं तर तुम्हाला खरंच आवडेल ना? तुम्ही असं बघा, मी एक क्रियाशील व्यक्ती आहे. मला हे आवडणार नाही की माझ्यासमोर प्रश्नांचं डोंगर आहे आणि मला माहित नाही त्याचं काय करायचं. मला उत्तर शोधायला आवडेल. म्हणून हे जसं एखाद्या शब्दकोड्यासारखं आहे. फक्त काही टिप्सची गरज असते. तुम्हाला जर काही गुरुकिल्ल्या दिल्या तर तुम्ही जीवनात आनंद नक्कीच लुटू शकाल. जेवढा आता लुटताय त्यापेक्षा अधिक. देवाचं राज्य म्हणजे काही गोंधळ नाहीये, खाणं पिणं नाहीये, तर ते म्हणजे नीतिमत्व आहे, पवित्र आत्म्यात शांती आणि सौख्य आहे. ख्रिस्तींना माहीत असायला हवं ते ख्रिस्तात कोण आहेत. आणि जेव्हा तुम्हाला नीतिमत्व म्हणजे काय ते कळतं तेव्हा तुम्ही शांती अनुभवता आणि स्वतःसाठी संतुलित जगण्याचा प्रयत्न करता, स्वतःची तारीफ करू शकता, जणू काही देवामध्ये नवीन उत्पत्ती असल्यासारखी. ख्रिस्तात आपण कोण आहोत याद्वारे शांतता आणि शांततेद्वारेच आनंद प्राप्त होतो तुमच्या आयुष्यात. हे तर ठळक आहे की सैतान जास्त वेळ काम करतोय, दुप्पट तिप्पट वेळ. सगळ्यांकडून सगळं काही हिरावण्यासाठी दिवसाचे 24 तास काम करतोय. आपल्यालाही केवळ बसून त्याला हे करू द्यायचं नाहीये. तो आपला शत्रू आहे. त्याची पुष्कळ नावं आहेत आणि बायबलमध्ये एकही चांगलं नाव नाहीये. अगदी सापापासून ते राक्षसी सापापर्यंत, अगदी खोटारड्यापासून फसवणाऱ्यापर्यंत सैतान, दुष्टात्मा, त्याच्याकडे फक्त त्याचा स्वतःचा दुष्टात्मा आहे असं नाही, पण खूप 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 शेकड्यांनी, हजारांनी, मला वाटतं कदाचित आपण मोजूही शकणार नाही इतकी सैतानी ताकद सर्व काळ कार्यरत आहे आणि आपल्याकडून चोरू पाहते. आणि बघा, हे अगदी उघड असं सत्य आहे, पण आपला त्यावर अधिकार आहे. आपण नकारात्मक राहून सैतानावर जय मिळवू शकणार नाही. कुठेतरी पडेल चेहऱ्याने बसून तुम्ही विचार करता अधिक आनंद मिळवण्याचा, आणि तो तुम्हाला मिळत नाही. मी नेहमी लोकांना सांगते, नुसत्या इच्छा करू नका, प्रयत्न करा. आपल्याला ठरवायचंय काय करायचंय आणि उठून ते करायचं, हे सोपं आहे. म्हणून आज मी तुमच्याशी काही विषयांवर बोलणार आहे. त्या गोष्टी जर तुम्ही करू शकलात तर आनंद वाढेल. जर तुम्हाला स्वतःसाठी आनंदी व्हायचं नसेल तर ख्रिस्तासाठी आनंदी व्हा, येशूसाठी आनंदी व्हा, कारण तुम्ही त्याचे पृथ्वीवरील प्रतिनिधी आहात. आणि इतर लोक ज्यांनी अजून बायबल वाचलं नाही, तुमचं बंपर स्टिकर पाहून तुमचं वर्तन पाहतात की तुमच्यात खरंच काही वेगळेपणा आहे की नाही. इथे असलेल्या प्रत्येकाने कमीत कमी इतकं तरी सस्मित चेहऱ्याने करा की येशूने जे आपल्यासाठी केलंय त्याचा आनंदाने उपभोग घ्या. कुणीतरी आमेन म्हणेल का? आपण योहान 10:10 पडद्यावर पाहूया आणि मला वाटतं तुम्ही याकडे परत एकदा पहा, कारण हे जणू आपलं पायाभूत वचन आहे. या आठवड्यासाठी मला हे वचन खूप आवडतं. चोर, जो दुष्ट आहे, तो येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास. मी आलो आहे, येशू म्हणाला. मला हे भाषांतर आवडतं. मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे काठोकाठ व्हावी म्हणून आलो आहे. तुम्ही निश्चय करा की तुम्ही तुमचं आयुष्य उपभोगणार आहात. हे नुसतं वाटण्याने होणार नाहीये. मी आज सकाळी जी उठले ती काही अगदी अशी खूप आनंदी होऊन वगैरे अजिबात उठले नव्हते. उलट खरं सांगू का, माझी पाठ आखडली होती. मला सवय नसलेल्या गादीवर मी झोपले होते आणि वाईट पद्धतीने डोकं दुखत होतं जेव्हा मी उठले. आणि मला इथे यायचं होतं आणि आमेन. मग मी स्वतःशी बोलू लागले. मला स्वतःशी बोलायला आवडतं, सैतान बोलू लागण्यापूर्वी. एक गोष्ट आज मला तुम्हाला सांगायची. मला माझं आयुष्य खूप आवडतं. मी जे करते ते खरंच मला आवडतं. मला माझं काम आवडतं. मला लोकांना मदत करायला आवडतं. माझी सकाळ काही अगदी छान उत्साही भारावून टाकणारी नव्हती अहो, पण मी माझा दिवस हेतुपूर्वक आनंदात घालवतेय. मी या ठिकाणी बसून आनंदाने आपलं काम करू शकते, कारण येशू मरण पावला यासाठी की आपण आपला प्रत्येक क्षण आनंदाने जगावा आणि उपभोगावा आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण. तुम्ही या ठिकाणी बसून पार्किंग मधून बाहेर कसं निघायचं या भीतीने ग्रस्त आहात की नाही?
हे खरंच आश्चर्यकारक आहे की येणाऱ्या घटनांच्या भीतीमुळे आपण आपला आत्ताचा वेळ वाया घालवत असतो. ऐकलत का? तुमच्यापैकी काही जण अधिवेशनाला आले, तुम्ही पूर्ण आठवडा इथे राहणार आहात, तुम्ही हॉटेलचं बिल दिलंय, इथे तुमच्यासाठी बेबी सीटर्स आहेत, तुम्ही इथे येण्यासाठी आपली मुलं, घर नवऱ्यावर सोपवून आला आहात आणि आता तुम्ही विचार करताय की मी घरी गेल्यावर किती गोंधळ असणार आहे कुणास ठाऊक. हु, हु, हु. सगळ्यात पहिलं काय करा तर तुम्ही कसा विचार करता याकडे जरा लक्ष द्या तुम्ही. कारण आपण विचार करू शकतो, निवडू शकतो हेतुपूर्वक. तुम्ही कशासंबंधी विचार करता याचा विचार करा आणि मग तुम्ही निश्चित करा तुम्हाला कशासंबंधी विचार करायचा आहे. का? कारण जसा तुम्ही विचार करता तसे तुम्ही बनता. मी मनाच्या बाबतीत बोलणं कधीच संपवू शकणार नाही. नुकतंच माझं एक नवीन पुस्तक आलंय, पॉवर थॉट्स. माझं आजवरचं सगळ्यात चांगलं पुस्तक आहे बॅटलफील्ड ऑफ द माइंड. आमच्याकडे बॅटलफील्ड ऑफ माइंड प्रौढांसाठी, बॅटलफील्ड ऑफ माइंड किशोरांसाठी, बॅटलफील्ड ऑफ माइंड बालकांसाठी, बॅटलफील्ड ऑफ माइंड मननासाठी, बॅटलफील्ड ऑफ माइंड वर्कबुक, DVD, CDs. तुम्ही म्हणाल इतकं सगळं कशासाठी? आपल्याला मनाच्या मदतीसाठी भरलेल्या बोटीची गरज आहे. बायबल स्पष्टपणे सांगतं की येशू मरण पावला कारण आपल्याला खरंच महान जीवन प्राप्त व्हावं. पण एकाच मार्गाने आपण ते अनुभवू शकतो, ते म्हणजे मनाचं पूर्णतः संपूर्ण नूतनीकरण. संपूर्ण. सैतान फसवणारा आहे, तो आपलं मन खोटेपणानं भरतो. कोणताही मार्ग नाही जीवन उपभोगण्याचं जे तुम्हाला मिळालंय. जीवन उपभोगण्यामध्ये तुम्हाला अनेक अडचणी येतील आणि जर तुम्हाला देववचनाचं सत्य माहित असेल की येशू आलाय तुम्हाला जीवन देण्यासाठी, तुम्ही त्या आनंदानं उपभोगावं म्हणून, आणि तुम्ही सैतानाच्या खोट्यावर विश्वास ठेवला तर काय होईल तुमचं? पण जर तुम्ही वचनातील सत्य जाणलं, तसं पाहिलं तर सत्यच फक्त धोकेबाजीचा पराभव करू शकतं, दुसरं काहीही नाही. तुम्ही माझ्या वचनात राहिला तर तुम्हाला सत्य समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करील. जेव्हा जीवनात तुम्ही सत्याचा अंगीकार कराल ते तुम्हाला बंधमुक्त करील. तेव्हा आज मला मोठ्याने तुम्हाला ओरडून सांगायचंय, जे तुम्ही टीव्हीवरून पाहताय, तुम्ही विचार करू शकता जो विचार तुम्हाला करायचा आहे. जे काही तुमच्या डोक्यावर पडतं त्याचा विचार तुम्हाला करायचा नाहीये. तुम्ही स्वतःचा विचार करू शकता आणि जर तुम्ही चलाख असाल तर तुम्ही असा काही विचार कराल ज्यामुळे तुमच्या जीवनातलं सामर्थ्य वाढेल. तुम्ही सामर्थ्यपूर्ण विचार करू शकाल. असं नाही की दयनीय विचार. आमेन. नीतिसूत्र 23:7 जसा तुम्ही विचार करता तसे तुम्ही बनता. म्हणून जर तुम्ही दुःखी कष्टी विचार करताय, तुम्ही दुःखी कष्टी होता. जर तुम्ही प्रसन्न विचार केलेत, प्रसन्न व्हाल. जर तुम्ही आभारी सकारात्मक विचार कराल तर तुम्ही आनंदी व्यक्ती व्हाल. आनंदी व्यक्ती. जर तुम्ही नकारात्मक विचार आणि क्लिष्ट विचार कराल तर सगळं मिळून तुम्ही सगळ्या बाबतीत चुका शोधू पाहाल. खेदाची बाब असेल जर तुम्ही आज इथे आल्यापासून विचार करत असेल, दिवे खरंच खूप प्रखर आहेत, जरा खाली वळवायला हवेत, संगीत किती मोठं संगीत आहे, किती मोठ्या आवाजातलं, अशा गोष्टी तुम्हाला चिडवतात. खरंच हे खूप वाईट आहे जेव्हा आपण इथे येऊन एवढं कठीण काम करतो आणि नंतर आपल्याला पत्र येतं कुठल्या मूर्ख माणसाकडून. त्यांना फक्त एवढंच करायचं असतं, बडबड करायला कारण हवं असतं आणि तसं ते देऊ नये असा आमचा उद्देश असतो. आपल्याला अशा निंदक दुष्टात्म्यांना धमकवायला हवं आणि म्हणायला हवं की मी अशीच जगणार नाही, माझ्या जीवनात खूप चांगल्या गोष्टी घडतायत, मी त्या शोधते, त्यावर विचार करते आणि मी त्याविषयी बोलत राहणार आहे. जर तुम्ही चांगला विचार केलात तर तुम्ही तुमचा आनंद वाढवाल. तुम्ही तुमचं जीवन उपभोगाल अधिक आनंदाने. तर मग गरज काय कारण मीमांसेची, हुशार मनुष्याच्या विचारांची, जे त्यांना दयनीय बनवतात. दयनीय. पण माझ्या मनात येतच ते, मी करू तरी काय शकते. हा सैतानाचा खोटारडेपणा आहे. यावर मी खूप 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 वर्षांपासून विचार करते. मला वाटतं मला नाही माहित मी आज तुम्हाला काय सांगते. तर मग एक रस्ता आहे तुमचा आनंद लगेच वाढवण्याचा, तो म्हणजे तुम्ही तुमच्या विचारांकडे अधिक लक्ष द्या. पूर्ण आशादायी व्यक्ती बना. आशा सकारात्मक अपेक्षा ठेवते. आनंदी अपेक्षा की काहीतरी चांगलं घडणार आहे तुमच्यासाठी. आणि बघा, तुम्ही कुठे आहात याची पर्वा नाही. तुम्ही विचारपूर्वक म्हणू शकता काहीतरी चांगलं माझ्यासाठी नक्कीच घडणार आहे आज. आज मी इथे येण्यापूर्वी म्हणाले होते आजची सभा खरंच खूप छान असणार आहे, खूप अद्भुत अद्भुत पद्धतीने मी आज माझा वेळ घालवणार आहे. आणि
आणि लोकांचं आयुष्य मी नक्की बदलणार आहे आज. आमेन. रोमकरास अध्याय 5 वचन 2 ते 5. आशेद्वारे आनंदाचा उगम होतो. निराश लोक दयनीय असतात. आशा लांबणीवर टाकल्यास मन आजारी होतं. तुम्हाला आतून आजारी वाटतं जेव्हा तुम्हाला आशा नसते. मला खात्री आहे तुमच्यापैकी काही अधिवेशनाला आला आहात आणि तुम्हाला निराश वाटतंय. तुम्ही देववचनाच्या अपेक्षेने आला आहात, देवाच्या स्पर्शाच्या अपेक्षेने आला आहात. आणि इथे तुमच्यासाठी एक वचन आहे, तुम्ही निराशावादी व्हायचं नाही, कारण तुम्ही उद्देशांवर आशा ठेवू शकता. तुम्ही उद्दिष्टांवर आशा ठेवू शकता. खरं तर बायबलमध्ये वचन आहे, ते मला आवडतं. ते म्हणतं आपण आशेचे कैदी होऊ शकतो. आशेचे कैदी. वेगळ्या शब्दात मी मदत करू शकत नाही, मी फक्त आशा ठेवू शकते. मला परवा नाहीये किती मूर्खपणाचं असेल, पण मी याशिवाय काही करू शकत नाही. मी माझं आयुष्य दयनीय घालवू शकत नाही. तुम्ही म्हणाल मी आशा ठेवली मग मी निराश झालो, पण जेव्हा तुम्ही आशा ठेवली तेव्हा तर आनंदी होतात ना. म्हणजे जर गोष्टी तुम्हाला हव्या तशा घडत नसतील तर त्या तशाच आहेत, त्या तुम्हाला हव्या असलेल्या पद्धतीप्रमाणे घडणार नाहीत. पण त्यासाठी तुम्ही स्वतःला दयनीय करून घेऊ नका, हेतुपूर्वक. आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेश परिचय विश्वासाद्वारे देवाच्या गौरवी आशेत खंबीर आणि सुरक्षितपणे झाला आहे. आणि आपण आनंद करतो, स्तुती करतो आणि अभिमान बाळगतो. स्तुती करतो आणि अभिमान बाळगतो. बघा, आशा देवाच्या प्रीतीचा झालेला वर्षाव अनुभवत आहोत आणि उपभोगत असताना आपणही अधिक आनंदाने भरून जाऊ. केव्हा? 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 या ठिकाणी एक खूप 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 महत्वाची गोष्ट आहे, कारण पुष्कळ लोक म्हणतात मी आनंदी होईन जेव्हा. कधी काही मी सुद्धा अशीच भाषा बोलत असे. मी आनंदी होईन जेव्हा ते, आणि मी म्हटलं नाही मला आत्ताच आनंदी व्हायचंय. विचार करत बसू नका. माझं शिक्षण संपल्यावर मी आनंदी होईन जेव्हा माझं लग्न होईल. मी आनंदी असते जर माझं लग्न झालेलं असतं. माझं लग्न झालेलं नसतं तर मी आनंदी असते. ठीक आहे, मी आनंदी असते. माझं मोठं घर असतं तर मी आनंदी असते, कारण माझं इतकं मोठं घर नसतं आणि ते मला एकटीनेच साफ करावं लागलं नसतं. मी आनंदी असते जर मला दुसरी नोकरी मिळाली असते. नाही 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 नाही. जोवर तुम्ही निश्चय करत नाही, पुष्कळ गोष्टी आहेत तुमचा आनंद चोरणाऱ्या. आता तुम्ही आनंदी होणं गरजेचं आहे. कदाचित शत्रू तुमच्याशी खोटं बोलून तुम्हाला सांगेल हे शक्यच नाही. निश्चितच ते शक्य आहे, कारण ते इथे या वचनात आहे देवाच्या. चला आपण आनंद करूया आत्ता. आपण आनंदाने भरून जाऊया आता. या सगळ्या गोष्टींमध्ये असतानाच आपण अधिक प्रमाणात आनंद करूया. आनंद हे माहीत असल्यामुळेच आपल्या सहनशीलतेची परीक्षा होतीये. निकाल उत्तमच येणार आहे. शेवटी आपण उत्सव आणि आनंद करू. आनंद, ओ हे योग्य होणार नाही. आपल्या संकटातही. अरे बापरे, देव आपल्याला आनंदी का बघू इच्छितो जर आपण संकटात आहोत? कारण आनंदामध्ये ताकद आहे. दुःख तुम्हाला शुष्क बनवतं, कमजोर करतं. सर्व प्रकारची निराशा, हताशपणा, उदासीनता खाली खाली, अगदी खाली 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 तुमच्यातलं सगळं जीवन शोषून घेणार. पण एक स्मितहास्य, मनपूर्वक स्मितहास्य तुम्हाला गार वाऱ्याची झुळूक अंगावरून गेल्यासारखं वाटेल. ते तुम्हाला उत्तेजित करेल, उत्साहित करेल. आश्चर्य नाही सैतानाला तुमचा आनंद हवा असेल. त्याला तुमच्या गोंधळाशी काही देणं घेणं नाहीये. त्याला तुमच्या बिघडलेल्या वॉशिंग मशीनचं काही करायचं नाहीये. त्याला हवाय तो फक्त तुमचा आनंद. तो आनंद चोरणार आहे. आमेन. तेव्हा आता आनंदाने भरून जा. संकटातही आनंद माना, दुःखातही आनंद माना. एक सांगू, असं कुणी करू शकणार नाही जर तुमचा आधार भावना असतील. म्हणून 35 वर्षांनी मी देववचनातून शिकले की तुम्ही ते करू शकता. तुम्ही ते करू शकता हेतुपूर्वक. हे माझ्यासाठी खूप मोठं होतं. 7, 8 किंवा 9 वर्षांपूर्वी जेव्हा मी खरंच अभ्यास करत होते देववचनावर, प्रीतीत चालण्यावर.
बघा, तुम्ही त्या लोकांवर प्रीती करता जे तुम्हाला आवडत नाहीत. तुम्ही ते करू शकता हेतुपूर्वक. तुम्हाला ज्यावेळी वाटेल काहीही करायची गरज नाही हे शिकाल तेव्हा ते आश्चर्य असेल. हेतुपूर्वक तुम्ही ते करू शकाल. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही योग्य ते कराल तुम्हाला ते चुकीचं वाटेल म्हणजे तुम्ही वाढताय. तुम्ही माझं ऐकलत का? ज्या प्रत्येक वेळी तुम्ही योग्य ते कराल जेव्हा तुम्हाला ते पूर्ण चुकीचं वाटत असेल, जेव्हा तुम्ही योग्य ते कराल तुम्हाला करावंसं वाटत नसतानाही, तर तुमची वाढ होतीये. जेवढं जास्त तुमचं दुःख तितकी जास्त तुमची वाढ. काही जण म्हणतील मला जितकं वाढायचं होतं तितकी वाढ झालीये माझी. काही वर्षांपूर्वी मी वाचलं होतं, देव ज्याच्यावर प्रीती करतो शिक्षाही करतो त्याला आणि फटकेही मारतो. आणि मी विचार केला, इतकी प्रीती नको करूस. निश्चितच मी याहीपेक्षा चांगलं शिकले. परत जरा बघूया, कारण हे चांगलं आहे. जास्त करून आता आपण हर्षाने भरून जाऊ, आनंद आणि उत्सव करूया. आपण आपल्या दुःखात संकटातही आनंद करू. दबाव, दुःख आणि क्लेश यांनी माहिती आहे की धीर आणि सहनशीलता उत्पन्न होते. त्याद्वारे धीर व सहनशीलता उत्पन्न होते. त्याद्वारे शील आणि शीलाने आशा निर्माण होते. आशा निर्माण होते. मला हे आवडतं. सार्वकालिक जीवनासाठी आनंदाची सवय आणि पक्की आशा असणं हीच सवय होऊन जाते. आजच मन तयार करा तुमचं की तुम्ही आयुष्य उपभोगणार आहात. मग परवानही मार्गात कितीही संकट येऊत, आजच असं काही शोधा ज्यात तुम्ही आनंद मानाल, जे आनंदी करू शकेल याचा विचार करा. तुम्ही ज्या कुणासाठी तरी आशीर्वादाचं कारण व्हा, पण 24 तासाचा दिवस खिन्नतेत घालवणं, उदास राहणं नाकारा. तुम्ही या विचारांमधून बाहेर या. पहिली पायरी आनंद वाढवण्याची म्हणजे तुमच्या मनात जे चाललंय त्यासाठी काही करणं. तुमच्या अंतःकरणात काय चाललंय तेही महत्वाचं आहे. तिथे त्या बंद दरवाजामागे काय चालू आहे, तुम्ही स्वतःविषयी कसं बोलणार आहात हे विचार आहेत. ते तुम्ही एकटे असताना कसं बोलणार आहात हे विचार आहेत. आतले विचार आहेत. तुम्ही स्वतःविषयी कसं बोलणार, विशेषतः तुम्ही स्वतःविषयी कसं बोलणार स्वतः बरोबर. मी तर स्वतःविषयी चांगल्याच गोष्टी बोलते, जरी इतर कुणी बोलत नसलं तरी. माझ्यामध्ये माझ्याविषयी बोलण्याजोग्या खूप वाईट गोष्टी होत्या, पण आता त्या नाहीयेत पुष्कळ वर्षापासून, कारण मी आधीच काळजी घेतलीये. जर तुम्ही आनंदी राहायला शिकला नाही तर तुम्ही कधीही सुखी होऊ शकणार नाही. देवाबरोबर आनंदी राहा, स्वतःबरोबर आनंदी राहा आणि मग इतरांबरोबर आनंदी राहू शकाल. तुम्ही स्वतःशी कसं बोलता, तुम्ही स्वतःशी स्वतःच्या जीवनाबाबत कसं बोलता, तुमच्या भविष्याबाबत, भूतकाळाबाबत, तुमच्या असलेल्या परिस्थितीबाबत, हे बदलणारच नाही. मी थकले कंटाळले मग देवाकडे जायचं आणि म्हणायचं, मला कळत नाही मी इतकी थकले आणि कंटाळले का. चला आता या ठिकाणी थोडं प्रकटीकरण पाहूया. मी खरंच खूप थकले कंटाळले, मी माझ्या नोकरीचा द्वेष करते, मी माझ्या जीवनाचा द्वेष करते. तुम्ही स्वतःशी काय बोलता हे जास्त महत्वाचं आहे इतर कशाही पेक्षा. खरं तर जर तुम्ही स्वतःविषयी पुरेसं चांगलं बोलत असाल आणि जर तुम्ही अशा लोकांमध्ये असाल जे आयुष्यभर तुम्हाला खाली खेचू पाहताय, तरीही काळजी करायचं काही कारण नाही. कारण तुम्ही तुमच्या बाबतीत काय बोलता हे महत्वाचं आहे, हे नाही की इतर जण काय विचार करतात. स्वतःशी बोलणं मुळापासून आपल्या मूडवर परिणाम करतं. मी जर स्वतःशी बोलले नाही तर माझा मूड खूप वाईट असतो. अहो, बायबल सांगतं सैतानाला हल्ला करण्यापूर्वीच रोखलं पाहिजे आणि तसं वाटू लागण्यापूर्वीच बुडवलं पाहिजे. तुम्ही कधी अशांच्या सानिध्यात आलायत का, ते जणू काही खोलीत गेल्याबरोबर अगदी मारामारीच्या तयारीतच असतात. म्हणजे माझी आई खरंच खूप गोड आहे, पण आता तिचं वय 86 वर्षांचं आहे. ती एका सहाय्यता केंद्रात असते. तिचं एक छोटंसं घर आहे, पण तिला डोळ्याची खूपच समस्या आहे सध्या. तिचा एक डोळा तर निकामीच झालाय आणि दुसऱ्या डोळ्यात मोतीबिंदू झालाय, ज्याची तिला काळजी घ्यावी लागते. गेल्या 3 महिन्यापासून तिला नीट दिसत नाहीये. तिचं डोळ्यांचं ऑपरेशन करायचंय. आता ती वॉकर वापरते. एक सांगू का, या सगळ्या गोंधळातून एके दिवशी मी तिला भेटायला गेले. मी खोलीत गेले तेव्हा ती खाटेच्या कडेला बसली होती.
ती कार्यक्रम बघत असते म्हणून म्हटलं, मम्मी तुला ऐकू येत असेल तर हस. तर ती पलंगाच्या कडेला बसली होती आणि मी विचार केला, म्हणजे मला खात्री वाटत होती की ती भांडायची वाट बघत होती. म्हणून तिने तिचा मेनू भरला नव्हता तिचं जेवण मिळवण्यासाठी. म्हणून मला वाटलं मी तिची मदत करावी. मग मी मदत करायला सुरुवात केली. मला कळलंच नाही काय झालं. आणि शेवटी तिने ते मेनू कार्ड पकडलं आणि म्हणाली, तू काडीच्या कामाची नाहीये, चल दे मला ते, दुसऱ्या कुणाकडनं तरी करून घेईन. मी म्हटलं ठीक आहे, मग मी बिल देईन. ती म्हणाली, हो खरंच तेच तू चांगलं कर. आता तुम्हाला कळतंय का, ही माझ्या जीवनातली अशी वेळ होती की जिथे मी खूप चिडू शकले असते. नक्कीच मी माझा वेळ काढून इथे आले तुला बघायला, आणि तू काय बोलतीयस, काय चाललंय तुझं. आणि एक सांगू काय झालं, मला हसू आलं अहो. आणि जितकी जास्त मी हसले तितकी जास्त ती चिडली. देवला असंच आवडतं, जर किराणा दुकानातला एखादा चिडका क्लार्क त्याला सापडला, तो असं वागतो मी त्याच्यापासून लांब उभी राहते, कारण तो त्यांना इतकं चिडवतो की ते हसू लागतात शेवटी. चला जाऊ द्या, इतकी चिडायला काय झालं अहो. चला आपण जरा छानसं हसूया का. ते असे असतात की तुमची कल्पनाशक्ती कशी, काय चाललंय तुमच्या कल्पनाशक्तीत, तुमच्या मनाच्या पडद्यावर काय चाललंय. तुम्ही चांगल्या गोष्टीची कल्पना करताय की वाईट गोष्टींची. तुमचा उत्तमतेवर विश्वास आहे की तुमचा विश्वास वाईटावर आहे. जेव्हा तुम्ही मनात चित्र पाहता तुमची मुलं कशी होतील याविषयी, आणि तुम्हाला गरज आहे की तुम्ही त्यांना शाळेतून बाहेर पडताना बघायला हवं. मोठी गोष्ट, जग बदलवणारे, खूप आनंददायी, तुम्ही वृद्ध झाल्यावर तुमची काळजी घेणारे. बघा, मी माझ्या मुलांना आधीच सांगून ठेवलंय, ऐका, या गोष्टी मी करू शकले नाही. मला हवं होतं माझे केस दर आठवड्यात कापायला, नखं वाढायला, रोज 2 मोठी मोठी चॉकलेट्स, एक सकाळी आणि दुसरं दुपारी 2च्या दरम्यान. आतापासून मुलांच्या बाबतीत चांगलं बोलायला लागा तुम्ही, कारण जर तुम्ही बरीच वर्ष जगलात ते तुमचे अधिकारी असतील. कुणाकडे बघून असं कधी वाटून घेऊ नका की तुम्हाला काही आशा नाही. कधीच असं करू नका. कुणाकडे बघून असा विचार करू नका तुम्हाला काही आशा नाही. एक सांगू, देवाला सगळ्या गोष्टी शक्य आहेत. आता तुमच्या स्वभावाचं काय, तुमचा स्वभाव कशासारखा आहे. स्वभाव म्हणजेच सगळं काही नाही, पण ती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. एक सांगू, तुम्ही वाईट स्वभावाच्या माणसाला आणा, कुठल्याही प्रकारे तुम्ही त्याला आनंदी करू शकणार नाही. तुम्ही चांगल्या स्वभावाच्या माणसाला आणा, सैतान काहीच बिघडवू शकणार नाही. चला, मी स्वतःशीच बोलत नाहीये. तुमचा स्वभाव कसा आहे सांगा. नाही, इथे तुमचा स्वभाव खूप चांगला आहे, पण मी घरातल्या स्वभावाविषयी बोलते. घरी तुमचा स्वभाव कसा असतो. इथे आजच्या दिवशी तुमचा स्वभाव कसा आहे सत्य मला समजायला नकोय. मी बोलते घरच्या विषयी. म्हणजे तुम्ही उत्साही आहात, तुम्हाला आज एक मोठी पार्टी मिळणार आहे, उद्या अजून एक, उद्या अजून एक मिळणार आहे. आता आपण शेवटाकडे आहोत, पण घरी गेल्यावर काय. आता तुम्हाला परत जायचं सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. बायबल सांगतं तुमचा स्वभाव, इफिस्करास अध्याय 4 वचन 23 मध्ये ते म्हणतात आहे, ऐका, स्वभावाचं रोज नवीकरण व्हायला हवंय. एक सांगू, आज सकाळी तुम्ही उठलात आणि तुमचा मूड खराब असेल तर मग तुम्हाला तुमच्या स्वतःशी बोललं पाहिजे. ही काही दुनियेतल्या दुसऱ्या कुणाची चूक नाही की तुम्ही पलंगाच्या चुकीच्या बाजूने उठलात. मग काय करायचं ते सांगू, तुम्ही घरी परत जा, पलंगावर झोपा आणि योग्य बाजूने उठायला शिका. झालं. आभारी असणारा स्वभाव, अरे माझ्या देवा, आभार प्रदर्शनाचा स्वभाव तुमच्या जीवनात खूपच आनंद प्रकट करेल. आभार प्रदर्शन करणं सकारण. आज या स्तोत्राला धरून मी जवळजवळ 20 वेळा त्याचा उल्लेख केलाय. मी दिवसभर हेच म्हणतेय, परमेश्वराचे उपकार करा कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. तुम्हाला सैतानाला हरवायचंय, मग यहोशफाटासारखं काम करायला सुरुवात करा. जेव्हा सगळे शत्रू त्याच्या विरुद्ध चालून आले,
देव त्याला म्हणाला, तुला हे युद्ध करायची गरज नाही, तू आपली जागा घे आणि स्थिर उभा राहा, तू हे शत्रू परत पाहणार नाहीस. त्याची जागा कोणती होती? तो खाली उतरला, त्याने प्रार्थना करायला सुरुवात केली, त्याने गाणारे बाहेर पाठवले, त्याने स्तुती करणारे पाठवले. बाहेर स्तुती करण्यासाठी ते बोलत राहिले, परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. परमेश्वराला धन्यवाद देऊया कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. फक्त जेव्हा तुम्ही चर्चमध्ये असाल तेव्हाच हे करू नका. जेव्हा लीडर गाणं लीड करत असेल तेव्हा घरी स्वतःची आराधना करा. खरोखर देवाला धन्यवाद द्या कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. आयुष्यात आनंदात वाढ करण्यासाठी आपण खूप काही गोष्टी करतो. 1 किंवा 2 जरी गोष्टी झाल्या तरी खूप फरक पडू शकतो. मग का नको एका नवीन मार्गाचा अवलंब करायला, आपला आनंद 30 दिवसासाठी वाढवायला. या प्रकारे ही आयुष्याची सवय होऊन जाईल तात्पुरत्या तोडग्यापेक्षा. जॉय स्माईल सेवा कार्यात तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना स्वार्थेची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा jmindia.org आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आमच्यात सहभागी व्हा, कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचे प्रेम वाटत आहोत.